बातमीपत्राला सुरुवात करूयात। नेपाळ पाठोपाठ सध्या फ्रान्समध्ये देखील अशांतता पसरलेली आहे। राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या धोरणांचा निषेध नोंदवत जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली आहे। फ्रान्सची राजधानी पॅरिससह आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्ते बंद केलेत, तर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। ब्लॉक एव्हरीथिंग मूव्हमेंट अंतर्गत फ्रान्समधील निदर्शनं सुरू आहेत। देशातली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 80,000 पोलीस तैनात केले गेलेले आहेत। राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या अर्थधोरणांवर नाराजी व्यक्त करत लोक आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांनी रस्ते अडवलेले आहेत, शाळांबाहेर कचरा पेट्या पेटवल्यात, तर पोलिसांसोबत झटापट झाली आहे। पोलिसांकडून अश्रुधुरांचा देखील मारा करण्यात आला। माजी पंतप्रधान फ्रान्सवा बायरू यांनी अर्थसंकल्पात मोठ्या कपातीचा प्रस्ताव मांडल्यानं लोकांच्या असंतोषाला पारावर राहिला नाही आणि याचीच परिणिती फ्रान्सच्या आक्रमक आंदोलनात दिसती। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। तिकडे नेपाळमध्ये ओली सरकार विरुद्ध झालेल्या हिंसाचारानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झालाय। जेनझी गटासह नेपाळमधील सर्व राजकीय पक्षांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नावाला मान्यता दिलेली आहे। त्यानंतर असं मानलं जातंय की सुशीला कार्की नेपाळची पुढची कमान सांभाळतील। न्यूज 18शी झालेल्या संभाषणात सुशीला कार्की यांनी त्यांच्या योजना आणि भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्यात। नेपाळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनात परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे। हिंसाचार उफाळल्यानंतर निदर्शकांनी घेरलेल्या एका नेत्याला विमानानं हलवलं। सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसून येतंय। अशा परिस्थितीमध्ये नियंत्रणात आणण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं आणि नेत्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। या घटनेनं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे। जिथे नेतेच सुरक्षित नसतील तिथे सामान्य नागरिकांचं काय होणार असा सवालही उपस्थित झालाय। सरकार विरोधी निदर्शनानंतर नेपाळची राजधानी काठमांडूमधून भयानक चित्र समोर आलेली आहेत। आंदोलनादरम्यान दंगलखोरांनी अनेक सरकारी इमारतींना आग लावली। ड्रोनमधून काढलेल्या छायाचित्रांमध्ये जळून खाक झालेल्या सरकारी मालमत्ता स्पष्टपणे दिसतायत। या कार्यालयाबाहेर पार्क केलेली शेकडो वाहनं आगीत जळून खाक झाली आहेत आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झालेली आहेत। दंगलखोरांचा संताप किती हिंसक झाला होता हे सांगण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत। काठमांडूमध्ये सरकार विरोधी निदर्शनानंतर नेपाळच्या संसदेचं छायाचित्र समोर आलेलं आहे। जाळपोळीनंतरही संसद भवन अनेक तास जळत राहिलं। संसदेच्या भिंती काजळीनं भरलेल्या आहेत। संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण कायम आहे। संसद संकुलाभोवती सुरक्षा दल तैनात आहेत आणि मोठ्या संख्येनं सैनिक गस्त घालतायत। नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेल्या बंदी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं। काठमांडूपासून पश्चिम नेपाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे। या निदर्शनादरम्यान 13,500हून अधिक कैदी तुरुंगातून पळून गेलेत, तर ताब्यात असलेले 560 आरोपींनी देखील पळ काढला। दरम्यान पश्चिम नेपाळमधील एका तुरुंगात झालेल्या गोळीबारात 5 अल्पवयीन आरोपींचा मृत्यू झाला असून 4 कैदी जखमी झाले।